गावची सकाळ दारात रांगोळी काढण्यापासून होते आणि खरंच खूप छान वाटतं. अस्मीला गेट उघडं दिसलं की ती लगेच बाहेर जाते, म्हणून तिचे बाबा गेट लावत होते. मग पोर्चमध्ये मॅट टाकून अस्मीचा खेळ सुरू झाला. अस्मीचे बाबा शेताकडे जायला निघाले आणि अस्मी पण त्यांच्या मागे मागे निघाली. थोडा वेळ गाडीवर बसली, एक चक्कर मारला आणि मग परत घरी आली. तोपर्यंत 10:30 वाजत आले होते. मग मम्मींनी काळा मसाला बनवायला घेतला. काळ्या मसाल्यात इतके सारे मसाले असतात हे मला आजच समजलं. मी पण थोडी हेल्प केली. सगळे मसाले भाजून ठेवले. काही मसाले मिक्सरला वाटले आणि मग जेवण केलं. आणि अस्मी झोपली. मसाला तयार झाल्यावर बघितला तर खूप छान वास येत होता आणि टेक्स्चर पण खूप छान होतं. दिवस असाच छान गेला. आजचा दिवस परत निघण्याचा होता, त्यामुळे दिवसभर तयारीतच गेला आणि काहीच शूट केलं नाही. रात्री जेवणात चिकन आणि भाकरी बनवली होती. काल बनवलेल्या काळ्या मसाल्यामुळे भाजी खूपच टेस्टी झाली होती आणि जेवण वगैरे आवरून 8:30 वाजले होते. बाहेर अंधार पडला होता. स्कूटर चार्जिंगला लावली होती. आमची 11ची बस होती. बसमध्ये बसलो आणि अस्मी झोपली आणि आमची गावची ट्रिप इथेच संपली.